नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यात प्रसूती दरम्यान तनिषा भिसे यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र दोन्ही नवजात बाळांचं वजन अत्यल्प असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष निगा राखण्यात ठेवण्यात आली. या बाळांच्या उपचारासाठी 24 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे. तर पुढील उपचारासाठी आणखी आवश्यकता भासल्यास त्याचा लागणारा संपूर्ण खर्चही कक्षाकडूनच केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षानं प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवेल असं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. तर राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वपक्षीय पॅनलमध्ये योग्य त्या जागा न मिळाल्यानं आमची निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती तालुका अध्यक्ष तेज सिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली. आषाढी पायीवारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे 19 जून रोजी आळंदी येथील मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रथा परंपरेनुसार रात्री 8च्या सुमारास माऊलींच्या पालखींचे समाधी मंदिरातून प्रस्थान होणार आहे. तर 17 दिवसांचा प्रवास करून 5 जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहोचणार आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड मध्ये सीडॅकच्या मदतीनं प्रगत पर्जन्यमान व पूर अंदाज प्रणाली सुरू झाली आहे. या प्रणालीमुळे आता हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक भाकीत वर्तवले जाणार आहे, ज्यामुळे पालिका प्रशासनाला त्वरित निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना करणं शक्य होणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरात अखेर पाणी कपात लागू करण्यात आली आहे. म्हणजेच आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद ठेवलं जाणार आहे. तर शहरात पाण्याची मागणी 25% पेक्षा अधिक वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. तर पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणं शक्य नसल्यानं महापालिकेकडून अखेर शहरात पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. तर निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार असून रोटेशन पद्धतीने हे पाणी दिलं जाणार असल्याचंही महापालिकेकडून सांगण्यात आलंय. पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी आणि कामकाजातील अडचणी कमी करण्यासाठी ट्रेन पुणे मुझफ्फर विशेष गाडीचे टर्मिनल अधिकृतपणे हडपसर येथे हलवण्यात आलंय. तर पुणे येथील मुख्य स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या अडचणींमुळे हा बदल लागू करण्यात आलाय आणि आजपासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवासासाठी तो लागू राहणार आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि इतर मागास प्रवर्गातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पुण्यातील गुन्हेगारीची स्थिती दिवसेंदिवस गडद होत चालली असताना भर रस्त्यात गुन्हेगारीचा थरार अनुभवायला मिळालाय. हातात कोयता घेऊन तरुणांच्या एका गटाने तुफान हाणामारी केली आहे. तर बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला असून भीषण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालंय आणि पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना बेड्या ठोकल्यात. पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची अंगावर काटा आणणारी घटना नवले ब्रिज जवळ काल घडली. म्हणजेच एका भरधाव मर्सिडीजने कारने दुचाकीस्वाराला उडवल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. कुणाल हुशार असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर 2 कार चालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे आणि आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.